नमस्कार मैत्रिणी, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला 34 साईजचे 4 टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे। हे बघा, ही बंद बाजू आपल्या बाजूने घ्यायची आहे, बंद बाजूने उंचीची घडी टाकायची। हे बघा, तर मला तयार 14 इंच पाहिजे आहे, त्याच्यासाठी मी 15 इंच घेणार आहे। 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे, इथे एक टिक करायची। त्याच्यानंतर इकडे आपल्याला मुंडा उंची टाकायची आहे, मला 6 घ्यायची आहे मुंडा उंची। हे बघा, एक 6 वर टिक करून घेतली। त्याच्यानंतर इथे असं शोल्डर टाकायचं, तर मला 5.25चं शोल्डर हवं आहे। हे बघा, आपण 5.25 शोल्डर घेणार आहे। त्याच्यानंतर इकडे पण 6 वर इथे 6 घ्यायचा आहे, मुंडा उंची इथली आहे आपली। ही मुंडा उंची झालेली आहे आपली। त्याच्यानंतर इथे आपण कटोरीचं माप टाकणार आहे, तर 34ची घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 8.5 घ्यावं लागणार आहे। हे बघा, 8.5 वर एक टिक करून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगसाठी किती कपडा पाहिजे तो आपल्याला सोडायचा आहे। तर मी हे बघा 2 इंच फिटिंगसाठी घेते। तुम्ही तुमच्या 1.5 किंवा 2 घेऊ, कंपल्सरी घ्यायचं असतं। 2 घेतले तर जास्त कपडा उरतो आणि ते चांगलं असतं। हे बघा, त्याच्यानंतर इकडे अर्धा इंच आपण क्रॉसमध्ये घेणार आहोत। हे बघा, इथे किती घेतलं आहे बघून घ्यायचं, 10.5। आपण खाली 10 इंचावर एक टिक करणार आहोत आणि एक लाईन मारून घेणार आहोत। हे बघा, ही अशी एक लाईन मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथे आपण 1.5 इंचाचा सर्कल करणार आहोत मुंड्यामध्ये। हे बघा, ह्यो बरोबर इथून सुरुवात करायची ह्या 2 इंचावरनं, आणि असा गोल राऊंड इथं गोल शेप द्यायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर हे बघा, इथं 2.25चा आपल्याला गळा टाकायचा असतो, मागील गळा। तुम्हाला उंची आवडीप्रमाणे घ्या। हे बघा, मी 10 घेतलेली आहे आणि इकडे पण आपण 2.25चा हा पूर्ण चौकोन बनवून घ्यायचा। हा चौकोन बनवल्यानंतर तुम्ही चौकोन गळा रेडी झालेला आहे आपला, किंवा तुम्ही गोल द्यायचा असेल तर हे बघा, हे असं इथून गोल घ्यायचा आहे आणि हा थोडासा बाहेर न्यायचा। हे बघा, इथे हे बघा, असं गोल राऊंड घेऊन आपण इकडे याच्यामध्ये बरोबर इथे टच करणार आहोत। हे बघा, तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कटिंग करू शकता। त्याच्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे, आपण जसं ड्रॉ केलेलं आहे तसंच मी कट करून घेते। हे बघा, मागील भाग आपला कापून झालेला आहे। हे बघा, हे असं ठेवायचं आहे तो लगेच, आणि आपल्याला इथं पूर्ण त्याची ड्रॉ काढून घ्यायचं आहे। बघा, व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे, पूर्ण जसं आहे तसंच काढून घ्यायचा। हा याच्यावरच आपण पुढील भागाची कटिंग करणार आहोत। हे बघा, हा पूर्ण असा काढून घेतलाय आपण। हे बघा, हा मागील भाग झालेला आहे आपला। तर त्याच्यानंतर पुढील भागासाठी हे बघा, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, तर आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। हे बघा, हे पूर्ण असं ड्रॉ करून घेतलेलं आहे 1 इंचाचं। हे बघा, इथे लाईन मारून घ्यायची। आता हे बघा, पुढील गळा आपल्याला 6चा टाकायचा आहे। हे बघा, 6 किंवा 5.5, 5 तुमचा जसा असेल तसं तुम्ही टाकून घ्यायचं आहे। हे बघा, मी इथे 5.5चा टाकलेला आहे। त्याच्यानंतर हे बघा, इथे एक चौकोन करून घ्यायचा मुंड्याचा, आपला 6 इंचाचा मुंडा होता तिथे। हे बघा, आणि इथे परत 1 इंचाचा आपल्याला गोलाकार द्यायचा असतो। हा पुढील भाग आपण ड्रॉ करतोय। त्याच्यानंतर हे बघा, पुढील गळा आपण 2.25चा घेणार आहोत। एक चौकोन आणि ड्रॉ इथे करून घ्यायचा आहे। तुम्हाला पुढचा गळा कसा करायचा तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोन गोल ठेवू शकता। हे बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला योगपट्टी काढायची आहे, तर इकडच्या बाजूने आपण कमर साईडने हे बघा 2.5 ठेवणार आहोत। हे बघा, आणि इकडनं 3चा, हे बघा 3 वर मी ड्रॉ केलेला आहे, आणि असा इथे गोलाकार द्यायचा आहे आपल्याला। हे बघा, ह्यो आपला योग तयार झालेला आहे। त्याच्यानंतर हे बघा, टक्स सांगते मी तुम्हाला,
ह्या दोघांचा मध्य घ्यायचा आहे. त्याच्या मध्यावर आपल्याला एक टक्स घ्यायचा असतो, तो 2 इंचाचा पुढे घ्यायचा आहे इकडे. हे बघा, त्याच्यानंतर इकडनं 4चा घ्यायचा आहे आपल्याला. योगपट्टीकडनं 4चा घ्यायचा आहे आणि वरती 2.5चा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आपल्याला. हे बघा, इकडनं 2 इंच इथे घ्यायचा आहे वरती आणि हा इकडे 6 घ्यायचा आहे. हे बघा, त्याच्यानंतर हे बघा, इथे 1 घ्यायचा आहे. मुंड्यामधला हा टक्स घ्यायचा आपला. इकडनं 3.5 घ्यायचा आहे. एक टिक मारून घ्यायची आणि हा पाव इंचावर घ्यायचा असतो. हे बघा, हा आपला 34 साईजचा 4 टक्स ब्लाऊज पूर्ण कटिंग तयार आहे. याची जर स्टिचिंग पाहिजे असेल तुम्हाला तर तसं कमेंट करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा.